गरुड पुराण अध्याय पहिला। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मधुसूदन श्रीकृष्ण हा जणू एक महावृक्षच आहे। धर्म ज्या वृक्षाची मुळे आहेत, वेद हे त्या वृक्षाचं खोड आहे आणि आपले असणारे हे जे 18 पुराण आहेत त्या वृक्षाच्या फांद्या आहेत। यज्ञ कर्म त्या वृक्षाचं फूल आहे आणि मोक्ष हे त्या वृक्षाचं फळ आहे। असा असणारा मधुसूदन श्रीकृष्ण हा धर्म वृक्षाच्या उपाधीने ग्रंथकर्त्यांनी श्रीकृष्णाचं स्तवन करून ग्रंथाची सुरुवात केली। गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रेतकल्पाविषयी वर्णन केलेलं आहे। अनिमिष अशा विष्णू क्षेत्र नैमिषारण्याच्या पावन भूमीमध्ये हजारो वर्षापर्यंत यज्ञ चालला। तो यज्ञ स्वर्ग प्राप्तीसाठी होता। आपली नित्यकर्म व याज्ञिक कर्म आटोपल्यानंतर सगळे जे ऋषी आहेत, शौनकादी ऋषी सूतजींना आसनावरती बसवून यथोपचारे त्यांची पूजा करून त्यांना हात जोडून विचारतात, सूतजी, आपण पुण्यकर्म व पुण्यमार्ग याविषयी वर्णन करून आम्हाला सांगितलं, परंतु भयंकर असणारा यममार्ग पापी जीवांची कशी दुर्गती होते, आपण केलेले कोणते कर्म पाप कर्मामध्ये त्या कर्माची गणती केली जाते आणि कोणते आपले पुण्यकर्म पापी जीवांची काय अवस्था होते आणि पुण्यवंत जीवाला स्वर्गामध्ये कसं घेऊन गेलं जातं। आणि भयंकर असणारा हा यममार्ग इहलोक आणि परलोक या दोन लोकांची अचूक अशी माहिती आपणच आम्हाला सांगू शकता। नैमिषारण्याच्या पावन भूमीमध्ये हात जोडून शौनकादी ऋषी सूतजी समोर बसलेले आहेत आणि सूतजींनी शौनकादी ऋषींना सांगायला सुरुवात केली, भयंकर असणारा हा यममार्ग सुखदम पुण्यशीलानां पापीनां दुःखदायकम। भयंकर असणारा हा यममार्ग पुण्यवंत जीवासाठी सुखदायक आहे आणि जे पापी आहेत पापीसाठी पापी जीवांसाठी पापीनां दुःखदायक। यावेळी सूतजी सांगतात, तुम्ही आज जो मला प्रश्न केला हाच प्रश्न पक्षीराज गरुडांनी भगवान श्री विष्णूंना केलेला होता। गरुडजी भगवान श्री विष्णूंना म्हणतात, भगवन, आपण मला पुण्यकर्माविषयी सांगितले, आता मला परम दुःखदायक असणारा यममार्ग पापी लोकांना देणाऱ्या शिक्षा त्याविषयीचं वर्णन मला सांगा। ज्यावेळी पक्षीराज गरुडांनी भगवान श्री विष्णूंना विचारले त्यावेळी भगवान श्री विष्णू सांगतात, पक्षीराज गरुडा, ऐक, भयंकर असणारा हा यममार्ग, जो यममार्ग ऐकताना सुद्धा भीती वाटते, त्या यममार्गाचं वर्णन मी तुला करून सांगतो। जे पापी जीव आहेत, जिवंतपणी त्यांना नरक यातना कशा भोगाव्या लागतात व मृत्यूनंतर सुद्धा त्यांना कोणत्या यातनांना सामोरे जावं लागतं, हे मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक। दुष्ट असणारे, निर्दयी, जे सदैव दुसऱ्याचं वाईट चिंततात, ताठर स्वभावाचे, पुण्यकर्म न करणारे, पापकर्माची ज्यांना आवड आहे, अत्यंत क्रूर, अधर्मी
आणि भगवंताची कथा न आवडणारे लोक, अनाचार करणारे, दुष्कृत्य करणारे लोक ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो त्यावेळी त्यांना भयंकर अशा यातनांना सामोरे जावं लागतं. पक्षीराज गरुड ऐकत आहेत, भगवान श्री विष्णू सांगत आहेत. भगवंताचं नाम घेणं अत्यंत सोपं आहे. भगवंताचं नाम परम सुखदायक आहे. परंतु काही जीव ते नामस्मरण न करता नरकामध्ये जातात. धिक्कार आहे त्या लोकांचा. पक्षीराज गरुडांनी भगवान श्री विष्णूंना सांगितले. भगवान श्री विष्णू पुढे सांगतात, भयंकर असणाऱ्या या यममार्गाचं वर्णन असं आहे. आपण जे कर्म करतो, पुण्यकर्म, पापकर्म, कोणतेही कर्म करा, ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांना त्या कर्माचा भोग भोगावा लागतो. आपण जे केलेले पापकर्म आहेत त्या पापकर्माचा भोग याच जन्मामध्ये भोगावा लागतो. आणि आयुष्यभर केलेल्या पापकर्मामुळे जे मनुष्य प्राणी आहेत त्यांना त्यांच्या कर्मानुसार मरतेवेळी रोग प्राप्त होतो, रोग जडतो त्याच्या शरीराला. आयुष्यभर भगवंतांनी नामस्मरण करण्याची संधी दिलेली असते, परंतु त्यांच्या जीवेनं कधीही नामस्मरण घडलेलं नसतं. भयंकर आजार झालेला असताना सुद्धा त्या जीवाला जगण्याची तीव्र इच्छा होते. आणि ज्यावेळी त्या जीवाचा अंत काळ जवळ येतो, निष्ठुर असणारा काळ हळूहळू हळूहळू सरपटत त्याच्या जवळ येऊन पोहोचतो. आयुष्यभर आपण ज्यांना पोचलेलं असतं, मरतेवेळी तेच आपणाला पोचतात. परंतु शरीराला रोग जडल्यामुळं, शरीराची भूक मंदावल्यामुळं सगळ्या नाड्या भरून येतात, शरीरामध्ये कफ भरतो आणि घशामध्ये घरघर सुरू होते. ज्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट करून हा सगळा घर हे सगळा पैसा, पद, प्रॉपर्टी निर्माण केली, त्याला त्याच्याच घरामध्ये कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते. मरतेवेळी हा जीव ज्यावेळी पापकर्माने तीव्र त्याच्या कर्मामुळे त्याच्या शरीराला असह्य अशा वेदना होतात, त्यावेळी प्राण शरीराच्या बाहेर पडू पाहतो. त्याला जगण्याची तीव्र इच्छा असते. घरामध्ये पहुडलेला तो सगळ्या आप्तेष्टांनी वेष्टलेला असतो. सगळे आप्तेष्ट त्याला पाहण्यासाठी आलेले असतात. अत्यंत शरीर कृश आणि जर्जर झालेले हे शरीर, अतिशय भीषण शरीर. आणि एक दिवशी त्या शरीरामधून ज्यावेळी त्याच्या घशामध्ये, त्याच्या हृदयामध्ये घरघर सुरू होते, त्या दिवशी त्याचा प्राण या देहामधून निघून जातो. ज्यावेळी मरणाच्या काही घटिका तो मोजत आहे, त्यावेळी त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि एकाच वेळी त्याला इहलोक आणि परलोक दोन्ही लोकांचं दर्शन होतं. तो काही आश्चर्यचकित होतो, परंतु काही बोलू शकत नाही. आणि
ज्यावेळी दुष्ट जीवात्म्याचा प्राण शरीरामधून निघून जातो त्यावेळी 100 विंचवांनी दंश करावा आणि त्या दंश केल्याचा ज्या तीव्र वेदना शरीराला व्हाव्यात तशा वेदना त्या जीवात्म्याच्या देहाला होतात. 100 विंचू चावल्याच्या वेदना. जे दुष्ट प्राणी आहेत, दुष्ट मनुष्यांचा प्राण बहुतांशी लिंग, योनी अथवा मलमूत्राच्या द्वारामधून प्राण जातो. ज्यावेळी अंगठ्या एवढा असणारा हा जीव या शरीरातून बाहेर पडतो त्यावेळी त्याला दुःख भोगण्यापुरता देह मिळालेला असतो. ज्यावेळी त्याच्या शरीरामध्ये प्राण बाहेर पडण्याच्या अगोदर इहलोक आणि परलोकाचं त्याला दर्शन झाल्यानंतर यमदूत येतात 2 भयंकर मोठे काळे कुट्ट असलेले नग्न अवस्थेमध्ये, ज्यांचे केस ताठरलेले आहेत आणि दात जीव सावध अतिशय विद्रूप अवस्थेमध्ये यमदूत ते ज्यावेळी येतात त्यावेळी याला भेडसावतात. त्यावेळी त्याचं मलमूत्र विसर्जन होतं. एवढं क्षीण झालेलं त्याचं शरीर, एवढ्या वेदना त्याच्या शरीराला होतात. आपणाला वाटतं 10-15 दिवसापासून, महिन्यापासून याचं शरीर रोगाने जर्जर झालेलं आहे. हात सुद्धा उचलण्याची शक्ती त्याच्या अंगामध्ये राहत नाही. मरते वेळी अचानक तो तराटे कसं काय देऊ लागतो. कारण ज्यावेळी यमदूत पाश फेकून त्याचा प्राण शरीरामधून खेचून घेतात त्यावेळी 100 विंचवांची वेदना त्याच्या शरीराला होते. त्यामुळे तो सगळं बल एकवटून त्या वेदनांना सहन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु क्षणार्धामध्ये त्याची प्राणज्योत मावळते. ज्यावेळी त्याचा जीव या शरीरामधून बाहेर जातो त्यावेळी तो त्याच्या शरीराचं दर्शन करतो आणि ज्यावेळी त्याचा जीव बाहेर पडतो आपल्या शरीराला, आपल्या घराला पाहत पाहत त्या प्राण्याची इहलोकाची यात्रा सुरू होते. ऐका यममार्ग कसा आहे. पृथ्वी तलापासून 86,000 योजने लांबीचा असणारा हा यममार्ग, त्या जीवाचा कठीण असा प्रवास. यमदूत त्याच्या गळ्यामध्ये पाश आवळून त्याला मारत फटके देत घेऊन जातात. तप्त असा सूर्य आगोकित आहे. जंगलामध्ये संपूर्ण वनवा पेटलेला आहे आणि निर्जन अशा वाळवंटामधून त्या जीवाला घेऊन जातात मारीत. वाटेने चालत असताना तो बेशुद्ध होऊन पडतो. त्याला अजून मारतात. पुन्हा ज्यावेळी तो शुद्धीवर येतो, उठतो, चालतो आणि त्या यममार्गाच्या प्रवासामध्ये त्याला रात्रंदिवस अहर्निशी चालत 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 जावं लागतं. 1000 योजनांचा प्रवास रात्रंदिवस त्याला चालवलं जातो. ज्यावेळी याच्या शरीरामधून प्राण जातो त्यावेळी याच्या अंत्यविधीची तयारी आप्तेष्टांनी केलेली असते. त्याच्या शोकामध्ये विरहित झालेले त्याचे आप्तेष्ट, त्याची पत्नी, त्याची आई, त्याची बहीण, त्याचा भाऊ सगळेजण आक्रोश करून रडत असतात.
आणि या रडण्याचा, या आक्रोशाचा, या किंकाळ्यांचा आवाज आयुष्यभर त्या जीवाने केलेली पापकर्म सगळ्यांना आठवून तो चालत 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 यमपुरीमध्ये दाखल होतो. त्यावेळी त्याला यमाचे दूत म्हणतात, हे दुष्टा, चल, आयुष्यभर तू कुठले पुण्यकर्म केला नाहीस, आता तुला तुझ्या पापाची शिक्षा भोगावीच लागेल. ज्यावेळी तो यमपुरीमध्ये दाखल होतो, यमधर्माच्या नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार त्याला संपूर्ण यमपुरीच्या तीव्र यातनांचं दर्शन घडविले जातं. कशा प्रकारे त्या जीवाला त्रास देणार आहेत, कशा प्रकारे त्याला त्याच्या दुष्ट कर्मांचा भोग भोगावा लागणार आहे. यमपुरींच्या भयंकर अशा यातनांचं त्याला दर्शन घडविले जातं. वैतरणी नदी, ज्या नदीच्या दर्शनानेच त्या देहात्म्याला दुःख होतं, त्रास होतो, सगळ्याचं दर्शन घडवून त्या जीवाला आकाश मार्गे पृथ्वी तलावरती आणलं जातं. आता ऐका, हे गरुडा, त्या प्राण्यासाठी, त्या मनुष्यासाठी, त्या जीवात्म्यासाठी त्याच्या पुत्रांनी 10 दिवसापर्यंत पिंडदान करावं. का? त्या पिंडदानाविषयी भगवान श्री विष्णूंनी सांगितलेलं आहे. ज्यावेळी तो भयंकर अशा यममार्गाचा प्रवास करून येतो, त्यावेळी एक दिवसाचं दिलेल्या पिंडाचं, त्याचा जो पिंड देह कसा तयार होतो, त्यावेळी भगवान श्री विष्णू गरुडाला सांगत आहे. मरण अवस्था प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसानंतर त्याच्या पुत्रांनी पिंडदान कसं करावं. पहिल्या दिवशी केलेल्या पिंडदानाने त्याचं मस्तक तयार होतं. दुसऱ्या दिवशी त्याला दिलेलं पिंडदान, दुसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने त्याचा गळा, मान आणि खुबे तयार होतात. तिसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने त्याचं हृदय तयार होतं. चौथ्या दिवशीच्या पिंडदानाने त्याची पाठ तयार होते. चौथ्या दिवशीच्या पिंडदानाने, पाचव्या दिवशीच्या पिंडदानाने त्याची बेंबी तयार होते. 6व्या दिवशीच्या पिंडदानाने कंबर तयार होते. 7व्या दिवशी ज्यावेळी त्याला पिंडदान दिलं जातं, त्यावेळी त्याचं जननेंद्रिय आणि मांड्या तयार होतात. 8व्या दिवशीच्या पिंडदानाने त्याचे गुडघे तयार होतात आणि 9व्या दिवशीच्या पिंडदानाने त्याचे पाय तयार होतात आणि 9व्या दिवशी संपूर्ण त्याचा पिंडदेह तयार होतो. हातभर असणारा पिंडदेह, जो पिंडदान देणार आहे त्या पिंडाचे 4 भाग होतात. 2 भाग पंचमहाभूतांना, पृथ्वी, आप, तेज, वायू शरीरामध्ये असणार आहे. 3रा भाग यमधर्माला असतो आणि 4था भाग फक्त याला ग्रहण करण्यासाठी. त्या पिंडदानाचे 4 भाग होतात आणि 4 भागामधला 1 भाग याला मिळतो. 9 दिवसापर्यंत हा संपूर्ण पिंड देह तयार झाल्यानंतर 10व्या दिवशी त्या देहामध्ये क्षुधा आणि तृषा तयार होते, म्हणजेच भूक आणि तहान लागते त्याला. 10व्या दिवशी त्याच्या शरीरामध्ये भूक आणि तहानीची जाणीव होते आणि मग 11व्या आणि 12व्या दिवशी त्या जीवात्म्याला त्याची जी श्राद्ध घातलं जातं,
11व्या आणि 12व्या दिवशी तो श्राद्ध खातो. भयंकर असा यममार्गाचा प्रवास. आणि 12व्या दिवसानंतर उत्तर क्रिया करणारे जे आतुरदान दिलेले असतात, जलांजली अर्पण केली जाते आणि पिंड खातो. परंतु जे पापी जीव आहेत, पापी जीवांची भूक आणि तहान त्या पिंडाने भागत नाही. ते नेहमी अतृप्तच राहतात. आणि जर त्याच्या जीवात्म्याच्या पुत्रांनी जर त्याचा अंतविधी जर केलेला नसेल, मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्या देहाचा अंतविधी का करावा? जर त्याच्या पुत्रांनी जर अंत्यविधी जर केलेला नसेल, तर ती जीवात्मा हजारो वर्षापर्यंत प्रेतात्मे होऊन फिरतात भयंकर अशा निर्जन वनामध्ये. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये मनुष्य मरण पावल्यानंतर त्याचा अंत्यविधी करतात. का त्याच्या उत्तर क्रिया कराव्या? याचा अर्थ भगवान श्री विष्णूंनी पक्षीराज गरुडाला सांगितलेला आहे. हे गरुडा, 12 दिवशीचा हा प्रवास झाल्यानंतर 13व्या दिवशी त्या जीवाला आणि त्याच्या गळ्यामध्ये पाश अडकवलेला एखाद्या माकडाप्रमाणे त्याला पुन्हा यममार्गाकडे घेऊन जातात. अगोदर त्याला यम धर्माच्या यमपुरीचं दर्शन, नरकाचं दर्शन घडवलं आणि आता त्याला भयंकर असा यममार्गाचा प्रवास घडवितात. त्या जीवाला जे वासनामय शरीर आहे, त्या वासनामय शरीरामध्ये जाण्याची त्याची इच्छा होते. त्या जीवाचं अंत्यविधी करत असताना पाहत असतो तो, त्याला यमपुरीचं दर्शन घडवून यमदूत आकाश मार्गाने त्याला पृथ्वी तलावरती आणतात. आणि लक्षात घ्या, 12 दिवसापर्यंत मनुष्य मरण पावल्यानंतर 12 दिवसापर्यंत त्या जीवाचा आत्मा या पृथ्वी तलावरती असतो. आणि जर त्याची उत्तर क्रिया अंत्यविधी नाही केली तर तो प्रेतात्मा होऊन फिरतो. त्याविषयी भगवान श्री विष्णू सांगतात, भवन्ति प्रेत रूपास्ते पिंडदान विवर्जिताः अकल्पन निर्जनारण्ये श्रमन्ति बहु दुःखिता. भगवान श्री विष्णूंचे शब्द आहेत. याचा फक्त मी अर्थ सांगत आहे, मी माझं स्वतःच काही सांगत नाही. त्यामुळे प्रत्येक पुत्रांचं कर्तव्य आहे, आपण शिवलीलामृत ग्रंथ श्रवण केला, त्यामध्ये आपण जर लक्षपूर्वक ऐकलं असेल, त्यामध्ये ज्यावेळी भद्रायुला उपदेश केला आणि दुसऱ्या काही उपदेशामध्ये एक ज्ञान सांगितलेलं आहे. ज्या मनुष्याला कोणी नाही ना, पुत्र पौत्रादी कोणी नाही, किंवा ज्याला आई बाप म्हणजे नाहीत, आई वडील ज्याचे वारले,
किंवा ज्या देहाचं दान, देहाचं अंत्यसंस्कार करणारा कुणी नाही. अनाथ जो आहे, अनाथ जीवाच्या अंत्यसंस्काराबद्दल एवढे पुण्यफलाची प्राप्ती का सांगितलेली आहे. एखाद्या अनाथ देहाचा जर अंत्यसंस्कार जर आपण केला तर मोठ्या पुण्यफलाची प्राप्ती होते. अनाथ प्रेत संस्कार करावं, अनाथ जीवाचं, अनाथ देहाचं पिंडदान करावं, उत्तर क्रिया कराव्यात. त्याविषयी ग्रंथांनी विशेष असं महत्व सांगितलेलं आहे. पृथ्वी तलापासून 86,000 योजन दूर मार्ग आहे. विज्ञान आज सुद्धा शोधू शकलं नाही. आपला सनातन धर्म त्या गोष्टी अचूक सांगतो. पृथ्वी तलापासून 86,000 योजनांचा यमपुरीचा मार्ग आहे, अंतर आहे, अचूक सांगतात. 247 योजन. आता त्या जीवाची यमपुरीची यात्रा सुरू झाली. त्याला यमधर्म मारत, यमदूत जोडीत त्या मार्गाने घेऊन जातात. त्यावेळी 16 नगर वाटेने लागतात. पहिलं नगर आहे सौम्य, दुसरं सौरीपूर, तिसरं नगेंद्र भवन, चौथं नगर आहे गंधर्वपूर, पाचवं नगर आहे शैलागमपूर, सहावं क्रौंच नगर, आणि क्रौंच नगरानंतर तो क्रूरपुराला पोहोचतो. 8वं जे नगर आहे विचित्र भवन, आणि 9वं जे नगर आहे बहादपूर. बहादपुरानंतर नाना क्रंदपुरामध्ये तो जीव येऊन पोहोचतो. नाना क्रंदपुरानंतर सुतप्त भवनामध्ये येतो. सुतप्त भवनानंतर शेंद्रपुरामध्ये येतो, आणि 13वं नगर लागतं पयोवशन. 14वं जे भुवन आहे शिलाढ्यपूर, आणि 15वं बहुबेतीपूर. 16वं भुवन आहे धर्मभुवन. आणि या सर्व भुवनामधून तो प्रवास करून तो जीव यमपुरीमध्ये पोहोचतो. ही आहेत सर्व भवनांची नावे. आता त्या जीवाला यातना कशा दिल्या जातात, त्याच्या पाप आणि पुण्यकर्माचा हिशोब कसा केला जातो, त्याविषयीच वर्णन 2ऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आपल्या सनातन धर्मामधील गरुड पुराणामधील सर्व गूढ जाणून घेण्यासाठी 1 ते 17 अध्यायापर्यंत संपूर्ण श्रवण करा. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच या ग्रंथाचं श्रवण करा. आपण जे पाप कर्म करणार आहात त्यातून मुक्त व्हाल. ते कर्म करण्याच्या अगोदरच सावध व्हाल. आपल्याला कळेल की या कर्माची काय शिक्षा मिळते, या कर्माचा काय भोग भोगावा लागतो. तसं आहे ज्यावेळी मनुष्य जीवाला कर्म, अकर्म, पापकर्म, पुण्यकर्म याविषयीचं संपूर्ण ज्ञान होतं, आणि हे संपूर्ण ज्ञान असताना सुद्धा जर त्यांनी पापकर्म जर केले तर त्यांना या भयंकर अशा यातनांमधून कोणीच सोडू शकणार नाही. त्यामुळं जोपर्यंत हा देह आहे, जोपर्यंत हा जीव आहे ना, तोपर्यंतच भगवंताचं नाम स्मरण करून घ्या. आपल्या घशामध्ये, आपल्या हृदयामध्ये घर घर सुरू होण्याच्या अगोदर भगवंताचं नाम स्मरण करून घ्या.
तरुण वयामध्ये केलेला परमार्थ भगवंताला आवडतो. ताजं जे फूल आहे ते भगवंताला अर्पण केल्यानंतर तरुण वयामध्ये केलेली भक्ती, तेच भक्ती भगवंताला प्राप्त होते, पावन होते. आणि आपल्या धर्माचं हे जे दिव्य ज्ञान आहे ते ज्ञान आपण ग्रहण करा आणि पाप कर्म करू नका. जितकं होईल तितकं भगवंताचं नामस्मरण करा. एवढंच या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. यापुढची कथा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये श्रवण करूया. रामकृष्ण हरी. आदेश. काय गौरी, काय झालं? लागले पाहायला?